वंचित बहुजन आघाडीने आमदार व जिल्हाधिकारी यांची बैठक सुरू असताना केबिनमध्ये घुसून दिले निवेदन। अतिवृष्टी बाधित क्षेत्रामध्ये वाघरूड मंडळाचा समावेश करावा। विजय लहाने, वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष। मागील 3 ते 4 दिवसापासून जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय। या पावसाने कित्येक शेतकऱ्यांची खरीपाची पिके होत्याची नव्हती केली, तर शेतजमीन सुद्धा पुराच्या पाण्यात वाहून गेली। यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागाला दिले। मात्र या नुकसानाची पंचनामामध्ये जालना तालुक्यातील वाघरूड हे मंडळ वगळले आहे। त्याचे कारण म्हणजे त्या ठिकाणी अतिवृष्टी झालीच नाही असा त्या ठिकाणी असलेल्या हवामान यंत्रणेने अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे आलेला असल्याने या ठिकाणी अतिवृष्टीचा पंचनामा होणार नाही। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा अध्यक्ष विजय लहाने यांनी सदर बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली। मात्र काही फायदा झाला नाही। आज अखेर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे जालन्याच्या जिल्हाधिकारी यांचे दालन गाठत निवेदन दिले। यावेळी स्थानिक आमदारांच्या सुद्धा या ठिकाणी बैठका सुरू होत्या। या बैठकीतच विजय लहाने यांनी घुसून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत मागणी केली आहे की वाघरूड मंडळाचा अतिवृष्टीग्रस्त यादीमध्ये समावेश करावा व परिसरातील शेतकऱ्यांना योग्य तो मावेजा द्यावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे। वाघूड मंडळातील वाघूड, बरखेडा, माळशिंद्रा, इंदलकरवाडी, गोंदेगाव, चंजार, उमरद, पोखरी, माडेगाव, पीर पिंपळगाव, कुंभेफळ, कडवंची व इतर गावातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा नुकसान झाला असून तात्काळ मावेजा देण्यात यावा, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी त्यांनी दिला। आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वाघरा सर्कलच्या संदर्भामध्ये या ठिकाणावर आम्ही मागील 3 वर्षापासून आम्ही या ठिकाणावर निवेदनामार्फत संघर्ष करत आहे आणि 3 वर्षापासून आम्ही निवेदन देत आहे। आतापर्यंत शेतकऱ्याला पहिली गोष्ट तर पीक विमा आला नाही, मागच्या वर्षाचा अतिवृष्टी आला, त्याच्या मागच्या वर्षाचा अतिवृष्टी आला नाही आणि आता एवढी मोठी ढगफुटी झाली असताना त्या आणेवारीमध्ये वाघरा सर्कलमध्ये आमच्या वाघरा सर्कल ते आमच्या इथं जे माळेगावला वाघरा सर्कलमध्ये माळेगावला एक तो खंबा मोठा उभा केलेला आहे याचा यंत्राचा, म्हणजे हवामान खात्यात तो खंबा बंद पडलेला आहे आणि त्या खंब्याच्या अंदाजानं आमच्या वाघरा सर्कलमध्ये पाणी कमी पडला, ढगफुटी झाली नाही असं त्यांनी इथं बसल्या बसल्या कॅबिन मध्ये एसी कॅबिन मध्ये बसून कृषी अधिकाऱ्याने आणि यांनी या ठिकाणी एवढा मोठा आमचा शेतकऱ्याच्या तोंडाला पाला पुसण्याचं काम ते त्या ठिकाणी केलेलं आहे। त्याचा आम्ही सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो। आम्ही त्याला 8 दिवसाचे अल्टिमेटर दिलेलं आहे। 8 दिवसामध्ये त्यांनी ताबडतोब हे आमचं वाघरा सर्कल अतिवृष्टीमध्ये घ्यावा आणि आम्हाला मागच्या 3 वर्षापासून ज्या अतिवृष्टी झाली आहे आणि ती आमची थकबाकी आहे ती तात्काळ आम्हाला अदा करावा, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही संपूर्ण वाघरा सर्कलमध्ये शेतकरी व लेकरा बाळासोबत आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहे। आम्ही 8 दिवसाचे अल्टिमेटर दिले आहे। त्याच्यानंतर जो तो खंबा माळेगावला उभा आहे तो खंबा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही 2 ते 3 दिवसामध्ये पाडल्याशिवाय राहणार नाही, कारण तो बंद पडलेला खंबा आहे। त्याचा बी आम्ही निषेध करतो। हे हवामान खातं इथं लोकांना छुट्या मारत आहे, घुमवत आहे। आम्ही आता 1.5 तासापासून कलेक्टरच्या मीटिंग मध्ये होतो। आम्हाला अप्पर जिल्हाधिकाऱ्याकडे जायचं सांगितलं होतं तिथल्या कर्मचाऱ्यांनी, आम्ही गेलो नाही। आम्ही दरवाजाला आम्ही कोणताही गुन्हा दाखल झाला हरकत नाही आम्ही त्यांना सांगितलं, आम्हाला फक्त कलेक्टर मॅडमला भेटायचं, कारण की आम्ही वारंवार निवेदन देतो आणि खालच्या अधिकाऱ्यांनी देतो त्याची काही दखल घेतल्या जात नाही। कोणत्याही निवेदनाची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दखल घेतली गेली पाहिजे, नाही तर जो कागद आला आणि बाजूला टपालमध्ये पडला असं व्हायला नाही पाहिजे। आम्ही या कागदचा जो आमच्या वंचित बहुजन आघाडीचं लेटर पॅड आहे याचा आम्ही पाठपुरावा करणार आहे। आम्ही परत 3 दिवसानंतर आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे संपूर्ण कार्यकर्ते येणार, त्याला प्रश्न विचारणार, अन्यथा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करणार।